मग बसमध्ये ओळख झाली. कुठल्या? शिर्डी कोपरगाव एसटी बसमध्ये. कुठली एसटी बस? पंढरपूर बस असायची. इथनं कोपरगावला जायचं कॉलेजला ना. मग फर्स्ट टाइम तिला बघितलं तसं प्रेमात पडलो. त्यांची अटच ती होती, तू जेव्हा केव्हा डिवोर्स घेशील मला तू तुझ्या दोन्ही मुलांसोबत हवी, मला फक्त तू नको, तू सुद्धा नको, मला काहीच नको. मग कसे प्रपोज करायचे? डायरेक्ट तुम्हाला विचारायचे थांब 5 मिनिटं मला बोलायचंय. हो. आणि मग तुम्ही थांबायचे? नाही थांबली मी, निघून जायची. सायकलवर होती. तुमच्याकडे सायकल होती? तुम्ही धावत जायचे. मग ते उभे राहायचे असं, म्हणजे मी यायच्या आधीच पहिले उभे असायचे, कोपऱ्यावर उभे राहायचे. आणि तुम्ही आले की सायकल थांबवायचे? थांब मला म्हणायचे. पण थांबतच नव्हती ती. मग तुम्ही धावत धावत प्रपोज केलं का? नंतर नाही आला, पण जेव्हा त्यांनी मला एकदा शेतावर बघितलेलं होतं, म्हणजे मी शेतामध्ये चालते होते आत्याच्या, तेव्हा ते तिथे आले आणि त्यांनी म्हणे माझा नंबर, तुझा नंबर दे म्हणे. डायरेक्ट विचारलं. नाही आता ते कसं थोडंसं ग्रामीण भाग येतो ना. तुम्ही काय नंबर गोळा करत होते का सगळं? नाही आमचा ग्रामीण भाग येतो, मग इकडूनची लव्ह स्टोरी अशी स्टार्ट होते. म्हणजे मला सांगा, तुम्ही ठरवलं होतं का नाही तर नाही, हो तर हो, असं काही अल्टिमेटम? मी ट्राय केलाच असतं परत. आपलं देवळात जाणं सुरूच ठेवायचं. लग्नाचे विषय होत होते, 2 वेळेस मुलींना बघायला पण गेलो होतो मी. बर ती काय संधी सोडली नाही? व्यवस्थित शिकवलं त्यांना, मी थँक्यू बोले. आता सगळं व्यवस्थित आहे? हो सगळं व्यवस्थित. काय झालं, मी आल्यामुळे जरा जुन्या आठवणी परत आल्या. नाही पण सगळे हसत राहा, आनंदात राहा. आणि आता जसं या माऊलीने सांगितलं की त्यांना दुःख होईल असं कुठलंही इथून पुढे तुमच्याकडनं काही घडता कामा नये. कारण दोन्ही घरांनी आता आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे आता आनंदात राहा असं म्हणत यानंतर तुमची थोडीशी धावपळ बघणार आहोत या घरात. आणि किती बक्षिसं मिळवून देणार तेही बघायचं आहे. 5, 7 आणि 11 या 3 टप्प्यावरती किती वस्तू घेऊन येणार बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे स. एका वेळेला एक वस्तू आणायची. साखर, साबण, एका वेळेला एक वस्तू. साडी, साखर, साडी, साबण पण घेऊन या. स्प्रे, साबण. 30 सेकंद झाली. हो तुम्ही द्यायचं नाही, दिलं की बाद आहे. तुम्ही द्यायचं नाही. स्प्रे, 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 घेऊन या लवकर. ठीक आहे. सुरी, 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 साबुदाणा, सोडा, सोडा, सोडा. 30 सेकंद राहिली. 30. लवकर. शेंगदाणे, शेंगदाणे, स्पीकर, स्पीकर. 20 सेकंद राहिली. सूप, स्पीकर आत नाही, त्या आणायला पाहिजे. 10 9 8 7 6 सुरी, सोने घातला. 5 4 3 2 1. सूप, इकडे सूप, इकडे सूप, साखळी काढा. वेळ संपली. काय काय आणलं? साडी 1 स्प्रे 2 सॉक्स 3 साखर 4 साबण 5 सूप 6 सोनं 7. 2 बक्षिसं मिळाली. 5 वस्तू आणल्या म्हणून हे पहिलं बक्षीस, अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून हे दुसरं बक्षीस, अभिनंदन. सासूबाई सांगा जरा सुनेबद्दल, कशी आहे सून? चांगली आहे सून माझी. काम बी सांगितलं ऐकते विकते हो सगळं करते. आणि लग्नानंतर मुलगा काय बदलला का हो? नाही काय नाही बदललं नाही. पण हे माहिती होतं तुम्हाला? असं नाही माहिती नव्हतं आम्हाला. काय नाही. गेल्यानंतर मला सगळं समजल्यानंतर मी रडत होतो. पोरा येऊन मला चिडवतात का दिनेश तुझा लेक गेला. पण आता बरं वाटतंय? हा बरं वाटतं. सून चांगली आहे? चांगली. बरं द्या. माझी 4 मुलं 4 सुना चांगल्या आहेत, व्यवस्थित. तुम्ही खुश आहात? खुश, समाधानी आहात समाधानी. सुनांच्या बाबतीत? हा. अजून कोण बोलणार? द्या. मी त्यांचा छोटा धीर आहे.
दोघं पण उत्तम आहेत, चांगले स्वभाव आहेत. बरं, जेव्हा हे लग्न केलं तेव्हा तुमच्याकडे येत होते ना सगळे? हां, मग तुम्हाला टेन्शन नाही आलं तेव्हा? कंपनीत गेटवर यायचे तर टेन्शन यायचं थोडंफार, पण एकसारखे 4-5 गाड्या घेऊन यायचे, तर काय झालं समजत नव्हतं. पण तुम्हाला काहीच माहीत नव्हतं? मला माहीत नव्हतं. मला एक म्हणजे गावातले एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, ते बोलले तुझा भाऊ गेला आहे, त्याला मारू विरू नका. मला समजलंच नाही मला कोणाला मारायचं काय कोणाला. त्यामुळं नंतर समजलं ते असं असं झालं आहे, ते बाहेर गेलं आहे. लग्न झालेलं आहे, लग्न चांगलं आहे. पण कशी आहे, वहिनी चांगली आहे? हां, चांगलीच. चांगली आहे ना. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात तुम्ही आहात. क्षमा मागायची असेल तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला द्या? क्षमा मागायची झाली तर माहेरच्यांची सगळ्यांचीच मागेन, कारण मी त्यांना नकळत दुखावलंय. या कॅमेऱ्यात बघून सांगा. माझी खूप इच्छा आहे, मला सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी सांभाळून घ्यावं. माझी चूक झाली, माझं चुकीच्या पद्धतीने केलं मी, पण मी सुखात आहे. खूप छान चाललंय माझं सगळं. माझं छोटं बाळ, माझे मिस्टर, मी खूप छान आहे, सुखात आहे. तुम्ही मला फक्त आपलंसं करा एकदा, माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि मी तुमची माफी मागते, माझी चूक झाली म्हणून मी तुम्हाला नकळत दुखावलं. बरं, आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला द्या? धन्यवाद द्यायचे झाले तर माझे मोठे दीर सतीश दादा आणि मोठ्या ताई, मोठ्या जाऊबाई पद्माताई, त्यांचं आणि ह्यांचे सगळा मित्रपरिवार, यांना सगळ्यांना थँक्यू म्हणेन की त्यांनी मला खूप सपोर्ट केला, आजपर्यंत करतायत. त्यांचे सगळ्यांचे आभार. जर माफी मागायची झाली तर मी माझ्या कुटुंबाची, पूर्ण कुटुंबाची मागेल, कारण मी त्यांच्या नकळत हे पूर्ण. काय हो, काय टेन्शन? माझ्या घरात कोणाचं लव्ह मॅरेज झालेलं नाहीये ना, त्याच्या आधी तुम्ही क्रांती घडवली. ऐका, म्हणजे थोडक्यात माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे वाक्य त्या कशा बोलतील? माझं तुझ्यावर प्रेम आहे. वा, टाळ्या. अरे मी जे काय केलं ना ते ती गौरी बरोबर गलत करत होती म्हणून मी केला सगळा. देखिए, हम जानते हैं वो गलत कर रही हैं, पोते के ऑब्सेशन में कर रही हैं, पर आप भी जो कर रही हैं ना वो सही नहीं है. ये कोई तरीका होता है क्या समझाने का? हम आपको बता रहे हैं, आगे बहुत बड़ी प्रॉब्लम हो जाएगी और हम आपका साथ नहीं देंगे. हॅलो. नाही मानसी, आता नाही म्हणायचं. तू माझ्या बरोबर येतेस, ओके? विक्रांत, परत ताईने तमाशा केला तर तिला नकोय मी ईशाच्या आसपास आलेलं, मग कशाला? मोनिकापेक्षा तुझी गरज जास्त आहे ईशा, आणि मोनिकाला तिचीच काय कुणाचीच गरज नाहीये, हे तुलाही माहिती. आज कितीही उशीर झाला तरी मी तुला ईशाकडे घेऊन जाणारच. पता है एक फौजी को जवान क्यों कहते हैं? क्योंकि वो हमेशा जवान रहता है. हमें गर्व है कि हम भारतीय सेना का हिस्सा है. अगर मृत्यु भी सामने आए तो उसके आंख में आंख डाल के डटे रहने की हिम्मत सिर्फ एक ही बंदे में होती है, और वो है भारत माँ का सपूत, भारतीय सेना का जवान. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! या मसाल्यांच्या वासाचा मला त्रास होतोय, ताबडतोब बंद करा. नाही केलं तर आय विल सेंड यू लीगल नोटीस. आज तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय, तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते. तेव्हा दोघी बी तयार राहा. तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल, आम्हाला बी. तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल. फास्ट आहे एकदम. ओ, फास्ट आहे तुमचा. उपवास आहे यांचा. मग काय आणू? साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ आहे, काय आणू बोला? वायफाय फास्ट आहे, जबरदस्त फास्ट आहे, सॉलिड.